केज तालुक्यातील मस्साजोग या ठिकाणची सरपंच पदासाठीची पोटनिवडणूक लागलेली आहे आणि या पोटनिवडणुकीमध्ये आतापर्यंत एकूण 5 अर्ज दाखल झालेले आहेत। ही निवडणूक बिनविरोध होईल अशा प्रकारची चर्चा होती, मात्र संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनीताई देशमुख यांनी अर्ज दाखल केला आणि यानंतर स्वरूपानंद देशमुख यांनी देखील अर्ज दाखल केला। यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार नाही हे स्पष्ट झालं। मात्र आता एकूण 5 अर्ज या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मस्साजोग या ठिकाणच्या पोटनिवडणुकीसाठी एकूण 5 अर्ज दाखल झालेले असून 15 तारखेला या अर्जांची छाननी होणार आहे, तर 17 तारखेला अर्ज मागे घेण्याची तारीख आहे। 17 तारखेला दुपारनंतर चिन्ह वाटप देखील केलं जाणार आहे। दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना बिनविरोध निवडून द्यावा अशा प्रकारची अपेक्षा आणि मागणी सर्वच स्तरातून होत होती। मात्र आता एकूण 5 अर्ज दाखल झाल्याच्या नंतर ही निवडणूक बिनविरोध होणार नाही असं आतापर्यंत तरी चित्र दिसतंय। मात्र 17 तारीख ही अंतिम असणार आहे अर्ज मागे घेण्यासाठीची। यामुळे 17 तारखेपर्यंत नेमक्या काय घडामोडी घडणार आणि मस्साजोगची ही निवडणूक नेमकी बिनविरोध होणार की नाही हे पाहणं आणि 17 तारखेलाच हे सगळं काही चित्र स्पष्ट होईल। कॅमेरा पर्सन प्रमोद रोमनसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, मस्साजोग केज बीड।